किसी को मत छोड़ना, कोई भी बचना नहीं चाहिए। सारे गांव को तहस नहस कर दो और जो भी औरत या जवान लड़कियां दिखे सबको ले आओ। आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि धन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि काल अग्नि। आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि धन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि काल अग्नि। हे परमेश्वरा, वाचवा वाचवा, आम्हाला या पापी लोकांपासून वाचवा परमेश्वरा। कोई भगवान तुम्हें बचाने नहीं आएगा। देखते हैं आखिर तुम्हें कौन बचाता है। आई भवानी, तूच आमची रक्षा कर। जसे त्यावेळी महाराजांना पाठवून तुझ्या लेकरांची रक्षा तू केलीस, तसे आताही कर आई। ये तुझा गोंधळ मांडिते ग आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये। नदीच्या पल्ल्याड आईचा नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर। आलू जागर जागर डोंगर माथ्याला, आलू जागर जागर डोंगर माथ्याला। हे लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार, आग तून रागून डोंगर गेलून उघड देवी दार। लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार, आग तून रागून डोंगर गेलून उघड देवी दार। चौखट पर तेरी पहुंचा हूं, मुख से कुछ तो बोल दे। धावत आलो मी तुझ्यासाठी, आई अब ये द्वार खोल दे।
झालाय घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण तिथे असला तर? ए जाने मन कसली भारी दिसतेस का रुक मी आ रहा हूं. कुणी आहे का इथे? प्लीज हेल्प, प्लीज. कहा भाग रही हो इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार नाही आयटम. हे खिडकीतून वाकून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना तर या देशात कधी बलात्कारच झाले नसते. माझ्या आजूबाजूला कुणीच मर्द नाहीये का? तर सगळे शंठ जन्माला आलेत. आज जर माझ्या आबरूला धक्का लागला ना तर तुमच्या आया बहिणी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. वाचवा, वाचवा, वाचवा तुम्ही. जगदंब जगदंब, दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज? महाराज, आज जर तुम्ही माझी आबरू वाचवायला आला नसतात ना तर काही झालं नसतं. शरम वाटते, शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्च घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. महाराज, अहो हे लोक फक्त तुमच्या विचारांच्या गप्पा मारतात. म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, वाचवा माझी अब्रू. मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आहे? आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. महाराज, मग आता माझी अब्रू कोण वाचवणार? तू, मी? होय तू. आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती होणार, छत्रपती होणार. जी तलवार मा भवानी शिवाजी महाराजांना दिली होती आज तीच तलवार आजच्या मुलींना स्वतःच्या रक्षणासाठी देण्याचा वेळ आलेला आहे.